नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभिनव स्टडीजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा पूर्व परीक्षा 2022 जनरल मेंटल ॲबिलिटी या विषयाला आपण आजपासून सुरुवात करत आहोत. आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत संख्येचे प्रकार आणि उपप्रकार. प्रामुख्याने संख्यांचे 4 भाग पडतात. पहिला प्रकार आहे नैसर्गिक संख्या, दुसरा प्रकार आहे मूळ संख्या, तिसरा प्रकार आहे समसंख्या आणि चौथा प्रकार आहे विषम संख्या. सुरुवातीला पाहूया नैसर्गिक संख्या. शून्य व्यतिरिक्त सर्व धन संख्यांना नैसर्गिक संख्या असे म्हणतात. नैसर्गिक संख्यांना इंग्रजीमध्ये नॅचरल नंबर्स असे म्हणतात. उदाहरणार्थ 1, 2, 3, 4, 5 अशा पद्धतीनं अनंतापर्यंतच्या जेवढ्या संख्या आहेत या सर्व संख्यांना नैसर्गिक संख्या असे म्हणतात. संख्यांचा दुसरा प्रकार आहे मूळ संख्या, ज्यांना इंग्रजीमध्ये प्राईम नंबर्स असे म्हणतो. मूळ संख्या म्हणजेच प्राईम नंबर्स म्हणजे अशा संख्या ज्या संख्यांना ती स्वतः किंवा 1 याच संख्यांनी भाग जातो. ती स्वतः किंवा 1 याच्या व्यतिरिक्त कोणत्याही संख्येने भाग जात नाही अशा संख्यांना मूळ संख्या असे म्हणतात. उदाहरणार्थ 2, 3, 5 याच्या पुढे 7, 11, 13 अशा या सर्व संख्यांना मूळ संख्या असे म्हणतात. कोणतीही एक संख्या आपण पाहूया. समजा संख्या 7 या संख्येला एकतर 1 किंवा ती स्वतः 7 याच्या व्यतिरिक्त कोणत्याही संख्येने भाग जात नाही. त्यामुळं या संख्यांना मूळ संख्या म्हणजेच प्राईम नंबर्स असे म्हणतात. संख्यांचा तिसरा प्रकार आहे समसंख्या, त्यांना इंग्रजीमध्ये इव्हन नंबर्स असे म्हणतो. समसंख्या म्हणजे अशा संख्या ज्या संख्यांना 2 ने निशेष भाग जातो. समसंख्यांच्या बाबतीत असेही म्हणता येईल की अशा संख्या ज्यांच्या एकक स्थानी 2, 4, 6, 8 किंवा 0 याच्यापैकी एक संख्या असते. उदाहरणार्थ 2, 4, 6, 8, 10, 12, 14, 100, 102 अशा या सर्व संख्यांना समसंख्या असे म्हणतात. संख्यांचा चौथा प्रकार आहे विषम संख्या. तर विषम संख्या ज्यांना आपण इंग्रजीमध्ये ऑड नंबर्स असे म्हणतो. विषम संख्या म्हणजे अशा संख्या ज्या संख्यांना 2 ने निशेष भाग जात नाही. अशा सर्व संख्यांना ऑड नंबर्स म्हणजेच विषम संख्या असे म्हणतात. विषम संख्येच्या बाबतीत आपल्याला असेही सांगता येईल अशा संख्या ज्यांच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7 किंवा 9 याच्यापैकी एक अंक असतो. उदाहरणार्थ संख्या 1, 3, 5, 7, 13, 17, 19, 99, 107 अशा या सर्व संख्यांना विषम संख्या असे म्हणतात. आता आपण पाहूया 1 ते 100 मधील सर्व मूळ संख्या. या ठिकाणी या टेबलमध्ये 1 ते 100 मधील सर्व मूळ संख्या दिलेल्या आहेत. 1 ते 100 मधील सर्व मूळ संख्या ह्या 25 आहेत. 1 ते 10 मध्ये मूळ संख्या 2, 3, 5 आणि 7 या आहेत. 11 ते 20 मध्ये 11, 13, 17 आणि 19 आहेत. 21 ते 30 मध्ये 23 आणि 29 या दोन संख्या आहेत. 31 ते 40 मध्ये 31 आणि 37 या दोन मूळ संख्या आहेत. 41 ते 50 मध्ये 41, 43 आणि 47 आहेत.
51 ते 60 मध्ये 53 आणि 59 या संख्या आहेत. 61 ते 70 मध्ये मूळ संख्या 61 आणि 67 आहेत. 71 ते 80 मध्ये 71, 73 आणि 79 या मूळ संख्या आहेत. 81 ते 90 मध्ये 83 आणि 89 या मूळ संख्या आहेत. आणि 91 ते 100 मध्ये 97 ही एकमेव मूळ संख्या आहे. अशा पद्धतीने 1 ते 100 मध्ये टोटल 25 मूळ संख्या आहेत. यानंतर पाहूया संख्यांशी निगडीत काही महत्त्वाचे मुद्दे. एकमेव सममूळ संख्या ही 2 आहे. 2च्या व्यतिरिक्त सर्व समसंख्या ह्या मूळ संख्या नाहीत. 1 ते 100 पर्यंतच्या एकूण मूळ संख्या 25 आहेत. 1 ते 50 पर्यंतच्या एकूण मूळ संख्या या 15 आहेत. 1 ते 25 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज 1 ते 25 पर्यंतच्या मूळ संख्या आहेत 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19 आणि 23. या सर्व मूळ संख्यांची बेरीज ही 100 येते. 1 ते 100 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची बेरीज ही 1060 येते. आणि शेवटचा मुद्दा, 2 क्रमवार समसंख्यांचा मसावी हा नेहमी 2च असतो. उदाहरणार्थ संख्या 8 आणि संख्या 10 या 2 क्रमवार संख्यांचा मसावी आपण पाहूया. मसावी म्हणजे महत्तम सामायिक विभाजक. 8चे विभाजक आपण पाहूया. 1, 2, 4 आणि 8 हे आहेत. 10चे विभाजक 1, 2, 5 आणि 10 आहेत. तर या दोन्ही विभाजकांपैकी महत्तम सामायिक विभाजक हा 2 आहे. म्हणजेच 8 आणि 2 यांचा मसावी हा इथे 2 आहे. अजून एक उदाहरण पाहूया. संख्या 16 आणि 18 या 2 क्रमवार समसंख्यांचा मसावी पाहूया. 16चे विभाजक आहेत 1, 2, त्यानंतर 4, 8 आणि 16. 18चे विभाजक आहेत 1, 2, 3, 6, 9 आणि 18. तर या दोन्ही विभाजकांपैकी महत्तम सामायिक विभाजक या ठिकाणी सुद्धा 2च आहे. म्हणजेच या 2 क्रमवार समसंख्यांचा मसावी सुद्धा या ठिकाणी 2 आहे. अशाच पद्धतीनं कोणतेही 2 क्रमवार समसंख्या कितीही मोठ्या दिलेल्या असतील, समजा संख्या 1068 आणि 1070 दिलेली आहे, तर आपणास हे माहिती असायला पाहिजे की या 2 क्रमवार समसंख्या आहेत. म्हणजेच यांचा मसावी हा इथे 2 असायला पाहिजे. तर मित्रांनो, हे होते संख्यांचे मुख्य प्रकार. आता आपण पाहूया संख्यांचे उपप्रकार. संख्यांचा पहिला उपप्रकार आहे पूर्णांक संख्या, ज्याला आपण इंग्रजीमध्ये इंटिजर असं म्हणतो. तर पूर्णांक संख्या म्हणजे पूर्ण किंमत असणाऱ्या सर्व संख्या. उदाहरणार्थ 0, 1, 2, 3 आणि पुढे अनंतापर्यंत. तर अशा पूर्ण किंमत असणाऱ्या सर्व संख्यांना पूर्णांक संख्या आणि इंग्रजीमध्ये त्या संख्यांना इंटिजर असे म्हणतात. संख्यांचा दुसरा उपप्रकार आहे अपूर्णांक संख्या, ज्याला आपण इंग्रजीमध्ये फ्रॅक्शन नंबर्स असं म्हणतो. तर अपूर्णांक संख्या म्हणजे अपूर्ण किंमत असणाऱ्या सर्व संख्या. उदाहरणार्थ 2/5 किंवा 2.5, 2.5 किंवा 3.7 किंवा 10/3. तर अशा या सर्व संख्यांना अपूर्णांक संख्या असे म्हणतात. अपूर्णांक संख्यांचे साधारणतः 3 भाग पडतात. पहिला आहे व्यवहारी अपूर्णांक, दुसरा आहे दशांश अपूर्णांक आणि तिसरा आहे आवर्ती दशांश अपूर्णांक. व्यवहारी अपूर्णांक सर्वप्रथम पाहूया. तर अंश आणि छेद या स्वरूपात असणाऱ्या सर्व संख्यांना व्यवहारी अपूर्णांक असे म्हणतात. उदाहरणार्थ 2/5, 3/2,
4/6 अशा पद्धतीनं अंश आणि छेद या स्वरूपात असणाऱ्या संख्यांना व्यवहारी अपूर्णांक असे म्हणतात. 2/5 या संख्येमध्ये 2 हा अंश आहे, तर 5 हा छेद आहे. या ठिकाणी 3 हा छेद आहे, 3 हा अंश आहे, 2 हा छेद आहे. तर अशा पद्धतीनं अंश आणि छेद या स्वरूपात असणाऱ्या संख्यांना व्यवहारी अपूर्णांक असे म्हणतात. अपूर्णांकाचा दुसरा प्रकार आहे दशांश अपूर्णांक. समजा एक संख्या व्यवहारी अपूर्णांक असलेली एक संख्या घेऊया 5/2. या संख्येला मला अशा पद्धतीनं लिहिता येईल. त्याच्यासाठी मी अगोदर अंशाला छेदाने भागतो, म्हणजे 5/2. तर या ठिकाणी भागाकार काय येईल, तर 2 × 4 बाकी 1. या ठिकाणी दशांश चिन्ह मी इथे देईन आणि इथे 0 देईन आणि 2×5=10 आणि या ठिकाणी बाकी ही 0 राहील. तर 5/2 या व्यवहारी अपूर्णांकासाठी मी 2.5 अशा पद्धतीने इथे लिहू शकतो. आणि हे जे 2.5 लिहिलेली संख्या आहे, या संख्येला 5/2 या व्यवहारी अपूर्णांकाचा दशांश अपूर्णांक असे म्हणतात. हे जे हा जो बिंदू आहे, या बिंदूला दशांश अशा पद्धतीने संबोधले जाते. हे आपणा सर्वांना माहिती आहे. अशाच पद्धतीने 3.5, 2.33, 2.7 अशा सर्व दशांश रूपात असणाऱ्या संख्यांना दशांश अपूर्णांक असे म्हटले जाते. अपूर्णांकाचे तिसरा प्रकार आहे आवर्ती दशांश अपूर्णांक, ज्याला आपण इंग्रजीमध्ये रोटेटिंग डेसिमल फ्रॅक्शन्स असे म्हणतात. तर एक उदाहरण घेऊया. अपूर्णांक संख्या आहे 7/3. याला जर आपण दशांश अपूर्णांकाच्या रूपात लिहिण्याचा प्रयत्न केला तर कशा पद्धतीने आपल्याला लिहिता येईल, तर या ठिकाणी 7/3, 3×2=6, 1 राहिले. या ठिकाणी दशांश चिन्ह दिलं, या ठिकाणी 0 घेतलं. आता 3×9 बाकी 1, परत 0 घेतलं. 3×9 परत बाकी 1, 0 घेऊन तर परत 3 असा भागाकार येईल. म्हणजे या ठिकाणी 2.333 आणि पुढे अनंतापर्यंत हे 3 येणार आहे. म्हणजे 3 हा जो नंबर आहे, 3 ही जी संख्या आहे, ही आवर्ती पद्धतीने पुढे कंटिन्यू येत आहे. तर अशा पद्धतीनं जर अपूर्णांक दिलेल्या व्यवहारी अपूर्णांकाचा दशांश अपूर्णांक हा अशा पद्धतीने येत असेल, ज्याच्यामध्ये दशांशानंतरची संख्या ही रिपीट होत आहे, तर अशा दशांश अपूर्णांकास आपण आवर्ती दशांश अपूर्णांक असे म्हणतो. आवर्ती दशांश अपूर्णांक हा कशा पद्धतीने मांडला जातो, तर या ठिकाणी 2.333 अशा पद्धतीने इथं दशांश अपूर्णांक येत आहे. तर या ठिकाणी याला 2.3 आणि वरती याच्या डॉट दिला जातो. डॉट याचा अर्थ याच्या पुढे अनंतापर्यंत 3 ही संख्या रिपीट होत आहे. तर अशा पद्धतीनं अशा रिपीट दशांशानंतर ज्या संख्या रिपीट होत आहेत, अशा संख्या जर दिलेल्या अपूर्णांकात येत असतील तर अशा अपूर्णांकास आवर्ती दशांश अपूर्णांक असे म्हणतात. संख्येचा यानंतरचा उपप्रकार आहे रॅशनल नंबर, ज्याला आपण मराठीमध्ये परिमेय संख्या असे म्हणतो.
तर परिमेय संख्या म्हणजे काय? शून्य, धन, ऋण, पूर्णांक आणि अपूर्णांक अशा सर्व संख्यांना परिमेय संख्या असे म्हणतात. अशा सर्व संख्यांना परिमेय संख्या असे म्हणतात. म्हणजे शून्य, धन, ऋण, पूर्णांक असेल, अपूर्णांक असेल, कोणतीही संख्या असेल तर अशा सर्व संख्यांना आपण परिमेय संख्या असे म्हणतात. उदाहरणार्थ -16/4, -13/4, 0, 12/5, 3/7, -13, -4, 2, 7 अशा पद्धतीने अशा सर्व संख्यांना परिमेय संख्या असे म्हणतात. त्यानंतरचा उपप्रकार आहे अपरिमेय संख्या, ज्याला आपण इंग्रजीमध्ये इररॅशनल नंबर असे म्हणतो. अपरिमेय संख्या पाहण्याच्या अगोदर परिमेय संख्यामध्ये अजून एक संख्या इथं आपल्याला विचारात घ्यावी लागेल. समजा संख्या आहे वर्गमुळात 16. आता ही संख्या परिमेय संख्या आहे की नाही या बाबतीत विचार करूया. वर्गमुळात 16 म्हणजे ही संख्या 4चा वर्ग आहे. वर्गमुळात 16 म्हणजेच 4 आणि 4 ही संख्या पूर्ण संख्या आहे, पूर्णांक संख्या आहे आणि सर्व पूर्णांक संख्या ह्या परिमेय संख्या असतात. त्यामुळं दिलेली ही संख्या वर्गमुळात 16 ही सुद्धा परिमेय संख्या आहे. तशाच पद्धतीनं अजून एक संख्या आपण इथं विचारात घेऊया. संख्या आहे 27/3, वर्गमुळात 27/3. तर या संख्येला जर आपण सिम्प्लिफाय केलं तर या ठिकाणी येईल 3 9 27 म्हणजे वर्गमुळात 9 आणि 9चे वर्गमूळ हे 3 येईल आणि 3 ही सुद्धा संख्या परिमेय संख्या आहे. म्हणजेच वर्गमूळ 27/3 ही संख्या परिमेय संख्या आहे. आता आपण पाहूया अपरिमेय संख्या म्हणजेच इररॅशनल नंबर्स. वर्गमूळ 7 ही एक संख्या आपण इथं विचारात घेऊया. वर्गमूळ 7 ह्या संख्येचे वर्गमूळ ही पूर्ण संख्या येत नाही किंवा पूर्णांक संख्या येत नाही. ज्या दिलेल्या साध्या गणिती प्रोसेस आहेत या संख्येने या वर्गमूळ 7 या संख्येचे उत्तर निघत नाही. तर अशा पद्धतीच्या सर्व संख्यांना अपरिमेय संख्या म्हणतात. उदाहरणार्थ वर्गमूळ 7, वर्गमूळ 11, वर्गमूळ 10 किंवा संख्या पाय अशा सर्व संख्यांना अपरिमेय संख्या असे म्हणतात. संख्यांचा पुढचा प्रकार आहे वास्तव संख्या, ज्याला आपण इंग्रजीमध्ये रियल नंबर्स असे म्हणतो. सर्व परिमेय आणि अपरिमेय संख्या यांना आपण वास्तव संख्या असे म्हणतो. परिमेय आणि अपरिमेय संख्या या सर्व संख्यांना वास्तव संख्या असे म्हणतात. म्हणजे इथं दिलेले या सर्व संख्या परिमेय संख्या आणि या सर्व अपरिमेय संख्या या दोन्ही संख्यांना मिळून वास्तव संख्या असे म्हणतात. याच्यानंतरचा उपप्रकार आहे अवास्तव संख्या, ज्यांना आपण इंग्रजीमध्ये इमॅजिनरी नंबर्स असे म्हणतो. तर अवास्तव संख्या म्हणजे कोणत्या? तर वर्गमूळ 7 वजा 7, वर्गमुळात वजा 11, वर्गमुळात वजा 17 अशा पद्धतीच्या किंवा वर्गमुळात वजा 16 अशा
या सर्व संख्यांना अवास्तव संख्या असे म्हणतो. मित्रांनो, आपणा सर्वांस माहिती आहे की कोणत्याही संख्येचा वर्ग हा नेहमी धनसंख्या असते. म्हणजे उदाहरणार्थ 4चा वर्ग हा 16 असतो आणि वजा 4 ही संख्या जर घेतली आणि त्या संख्येचा वर्ग जर विचारात घेतला तर हा सुद्धा 16 हीच संख्या असते. म्हणजे दोन्ही ठिकाणी धनसंख्या हीच या दोन्ही संख्यांचा 4 आणि वजा 4 या दोन्ही संख्यांचा वर्ग आहे. म्हणून कोणत्याही संख्येचा वर्ग ही धनसंख्या असते. पण इथे जर आपण पाहिलं तर या संख्या कशा आहेत, या वर्गमुळात वजा ऋण संख्या आहे. त्यामुळं अशा पद्धतीची संख्या ही अस्तित्वात असू शकत नाही, वास्तवात असू शकत नाही. म्हणून या संख्यांना अवास्तव संख्या म्हणजेच इमॅजिनरी नंबर्स असं म्हणतो. ह्यानंतरचा संख्येचा उपप्रकार आहे त्रिकोणी संख्या. तर त्रिकोणी संख्या म्हणजे काय, दोन क्रमवार संख्यांचा गुणाकार भागिले 2 अशा पद्धतीची जर गणिती प्रक्रिया केली, दोन क्रमवार संख्या घेतल्या आणि त्या संख्यांचा गुणाकार करून त्या संख्यांना 2 ने जर भागले तर येणारी संख्या ही त्रिकोणी संख्या असे संबोधले जाते, असे त्या संख्येला संबोधले जाते. दोन क्रमवार संख्यांचा गुणाकार भागिले 2 अशा संख्यांना त्रिकोणी संख्या असे म्हणतात. येणारी जी संख्या आहे अशा संख्यांना त्रिकोणी संख्या असे म्हणतात. उदाहरणार्थ संख्या 3 आणि 4. 3 आणि 4 या संख्यांचा गुणाकार इथं या ठिकाणी आपण करूया. 3 गुणिले 4 छेद 2. म्हणजे या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळेल 3 चौक 12 छेद 2 म्हणजे 6. तर 6 या संख्येला 3 आणि 4 या संख्येची त्रिकोणी संख्या असे म्हणतात. या ठिकाणी अजून एक टर्म आपल्याला लक्षात घ्यावी लागेल. या दोन क्रमवार संख्या आहेत. या दोन क्रमवार संख्यामधील पहिली जी संख्या आहे त्या संख्येला त्रिकोणी संख्येचा पाया असे संबोधले जाते. दोन क्रमवार संख्यामधील पहिली जी संख्या आहे त्या संख्येला त्रिकोणी संख्येचा पाया असे म्हटले जाते. यानंतरचा संख्येचा उपप्रकार आहे संयुक्त संख्या, ज्याला आपण इंग्रजीमध्ये कंपोजिट नंबर असे म्हणतो. तर संयुक्त संख्या म्हणजे एक आणि मूळ संख्या यांच्या व्यतिरिक्त असणाऱ्या सर्व संख्यांना संयुक्त संख्या असे म्हणतात. 1 ते 100 मधील संयुक्त संख्या किती आहेत हे जर पाहायचं झालं, त्याच्या अगोदर आपण संयुक्त संख्याची काही उदाहरणे पाहूया. 4, 6, 8, 10, 12, 14, 16, 18, 20, 21 अशा या सर्व संख्या, या संख्या मूळ संख्या नाहीत, अशा या सर्व संख्यांना संयुक्त संख्या असे म्हणतात. 1 ते 100 मध्ये
टोटल संयुक्त संख्या किती आहेत? तर संयुक्त संख्या आहेत 74. मित्रांनो, आपणास माहिती आहे की 1 ते 100 मध्ये मूळ संख्या या 25 आहेत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिलेले आहे. आणि 1 ही संख्या नैसर्गिक संख्या नाही, त्यामुळे ही संख्या मूळ संख्याही नाही आणि संयुक्त संख्याही नाही. म्हणजे 1 ते 100 मधील 25 मूळ संख्या आणि 1 ही संख्या जर लक्षात घेतली तर टोटल संख्या होतात 26 आणि 100 वजा 26 हे जर केलं तर उत्तर मिळतं 74. म्हणजेच 1 ते 100 मध्ये टोटल संयुक्त संख्या आहेत 74. त्यानंतरचा संख्याचा उपप्रकार आहे पूर्ण संख्या, ज्याला आपण इंग्रजीमध्ये होल नंबर्स असे म्हणतो. तर 0, 1, 2, 3, 4 च्या पद्धतीनं अनंतापर्यंतच्या असणाऱ्या सर्व संख्यांना पूर्ण संख्या असे म्हटले जाते. तर सर्व शून्यापासून पुढच्या सर्व धनसंख्यांना पूर्ण संख्या म्हणजेच होल नंबर्स असे म्हटले जाते. आणि संख्येचा शेवटचा उपप्रकार आहे विरुद्ध संख्या म्हणजेच अपोजिट नंबर. समजा 2 संख्या मी इथं लक्षात घेतो, संख्या 4 आणि -4. तर 4 आणि -4 या 2 संख्यांना एकमेकांच्या विरुद्ध संख्या असे म्हटले जाते. 4 आणि -4 या संख्यांना एकमेकांचे अपोजिट नंबर्स असे म्हटले जाते. अजून उदाहरणं घेता येतील. -5 चा अपोजिट नंबर हा 5 असेल, -28 चा अपोजिट नंबर हा 28 असेल, -110 चा अपोजिट नंबर हा 110 असेल. तर अशा या संख्यांना अपोजिट नंबर म्हणजेच विरुद्ध संख्या असे म्हणतात. तर मित्रांनो, अशा पद्धतीने संख्येचे 10 उपप्रकार या व्हिडिओमध्ये आपण पाहिले. अशाच पद्धतीने स्पर्धा परीक्षेशी निगडीत नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या ज्या काही शंका असतील त्या कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. आम्ही आपल्या शंकांचं समाधान करण्याचा नक्की प्रयत्न करू. धन्यवाद.